Hello, everyone. We are actually starting the book club that is Readers are Leaders. In that, we are going to cover the chapter number 15. आणि हा जो बुक आहे त्याचं नाव आहे द सायकोलॉजी ऑफ मनी विच इज रिटन बाय मॉर्गन हाऊसेल. तर आतापर्यंत 14 चॅप्टर ऑलरेडी आपले झालेले आहेत आणि कालचे चॅप्टर आपण खूप छान डिस्कस केला आणि आजचा जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे काहीही मोफत नाही. नथिंग इज फ्री. ओके. आणि आपल्याला ऑलरेडी माहिती आहे बऱ्यापैकी सगळ्या जणांना की जगात फुकट काही मिळत नाही. ओके. मग इथे त्यांनी म्हटलं जगात फुकट काही मिळत नाही किंवा नथिंग इज फ्री. याचा अर्थ असं ते सांगतायत की सगळ्या गोष्टी तुम्हाला विकतच घ्याव्या लागतात का? तर तसं नाहीये. तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पैसा नाही मोजावा लागत, तर बाकीच्या पण गोष्टी मोजाव्या लागतात. लाईक पेशन्स. म्हणजे मेन त्यांना जे सांगायचं आहे की प्रत्येक गोष्टीला किंमत असते. मग ती पैशाच्याच रूपात असेल असं नाही. ती मे बी पेशन्सच्या रूपात पण असेल की तुम्ही किती संयमी आहात. होय, किती अभ्यासू आहात. यानंतर सुद्धा तुम्हाला यश मिळू शकतं. या नंतर सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. तर थोडक्यात हेच मी तुम्हाला त्याचा सारांश सांगितलंय. आता आपण वन बाय वन स्लाइड बघूया. प्रत्येक यशामागे एक किंमत असते आणि ती जितकी लवकर स्वीकाराल तितकी गुंतवणुकीची वाटचाल सोपी होईल. तर तेच यू नीड टू इन्व्हेस्ट. मग असं नाही की फक्त पैसा इन्व्हेस्ट करायचा, तुम्हाला टाइम इन्व्हेस्ट करावा लागेल, तुम्हाला पेशन्स इन्व्हेस्ट करावा लागेल आणि मग जाऊन तुम्हाला ते यश मिळणार आहे. नाही तर मी शेअर मार्केटमध्ये 30 लाख 10 लाख रुपये गुंतवले. ओके. आणि असं ठरवलं की आता मी गुंतवले बाबा, हे खूप मेहनत करून मी आता 10 लाख रुपये किंवा एवढे पैसे कमवले. ओके. आणि आता मला लगेच शेअर मार्केटने परतावा द्यायला पाहिजे, तर तसं होणार नाही. त्याचे झिरो झिरो पण एका दिवसात होऊ शकतील. तर त्याला दुसरी किंमत मोजावी लागते. समजा तुम्हाला 10 लाखाचे जर राहून 10 लाख करायचे असेल तर दुसरी किंमत अशी की पेशन्स. की तुम्ही पहिली गोष्ट अभ्यास तर आहेच, पण जे गुंतवणार आहात तर ते लगेचच तुम्हाला परतफेड मिळेल याची शाश्वती नसते. तुम्हाला तिथे पेशन्स ठेवावा लागतो. तर आता पहिली स्लाइड बघूया. प्रत्येक गोष्टीची किंमत असते. समजा तुम्हाला $30 किमतीची गाडी हवी आहे. $30,000 किमतीची जर गाडी हवी असेल, तर तुमच्याकडे 3 पर्याय असतात. तर पहिला पर्याय त्यांनी सांगितला की पूर्ण किंमत भरा. एक तर त्या गाडी हवी ना, तर मग पूर्ण किंमत भरून टाका. दुसरी असं आहे की नाही, तुम्हाला किंमत तुम्ही भरू शकत आहे किंवा नाही लोन करू शकत आहे, तर तुम्ही एखादी स्वस्त जुनी गाडी बघा. ओके. म्हणजे यू नीड टू कॉम्प्रोमाइज. हा दुसरा पर्याय आहे. आणि तिसरा पर्याय मॉर्गन हाऊसेल सांगतात की ती गाडी चोरी करा. तशा प्रकारची गाडी घ्या आणि कुठून तरी चोरता येते की ते बघा. आणि मग पुढे ते सांगतात की 99% लोक चोरी करत नाही, कारण त्यांना माहिती आहे की आता जर मी चोरी केली तर पुढे जाऊन मला काय करावं लागेल, त्याचं पनिशमेंट मला भेटेल, जेलमध्ये जावं लागेल. त्यामुळे ह्या दोन गोष्टींची किंमत दिलं तरच आपल्याला ती गाडी भेटणार आहे. म्हणजे पहिली किंमत काय आहे? एक तर प्रामाणिकपणे पैसे कमवा आणि ती किंमत द्या भेटेल. दुसरी म्हणजे तुम्ही सेकंड हँड घ्या. गुंतवणुकीत 11% वार्षिक परतावा हवा असेल तर त्याचीही किंमत आहे. पण ती किंमत डोळ्यांना लगेच दिसत नाही, म्हणून आपण ती नाकारण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल आता म्युच्युअल फंड धरा. तर तुम्हाला माहिती आहे की त्याचा जो CAGR रेट आहे. ओके. त्याला जो आपण वार्षिक परतावा म्हणतो साधारण तो 12% असतो, 15% असतो. पण तो वार्षिक आहे, म्हणजे वर्षभर तुम्हाला थांबायचं आहे. ओके. आणि वर्षभर थांबल्यानंतर सुद्धा तुम्ही ज्यावेळेस गुंतवलाय त्याला जेव्हा वर्ष कंप्लीट होईल त्यावेळेस मे बी मार्केट डाऊन असू शकतं, मे बी अप असू शकतं. त्यानंतर तो म्हणजे त्यानुसार तुम्हाला तो परतावा भेटणार आहे. म्हणजे असं होऊ शकतं की 1 वर्षाचे 2 वर्षे लागू शकतात. पण जसं त्यांनी स्लाइड आधीच्या पुस्तकामध्ये आपल्याला सांगितलंय की बऱ्याच वेळेस काय होतं की जेव्हा आपण एक दिवस एखादी गोष्ट गुंतवतो तर 50% चान्स असतात की ती आपल्याला त्याचा परतावा भेटेल. म्हणजे 50% फायदा होईल, 50% तोटा होईल, असं एक भाकीत आहे. समजा मी एका दिवसासाठी गुंतवत असेल तर. तेच जर मी 10 वर्षासाठी गुंतवत असेल तर 88% चान्सेस आहे की मी जिंकेल. ओके. आणि तेच जर मी 20 वर्ष जर पेशन्स ठेवत असेल त्या गोष्टीसाठी, तर चान्सेस असतात की मी 100% जिंकेल. मग इथे तेच आहे, जे 1 दिवस, 10 वर्ष आणि 20 वर्ष ही किंमत आहे तुम्हाला ती नफा मिळवण्याची. तर मग ही किंमत आपण प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे असं इथे त्यांना सांगायचं. पुढचं असं ते म्हणतात की बाहेरून सोपं आतून कठीण. म्हणजे 2004 साली जगातील सर्वात मोठी कंपनी जिचा टर्नओव्हर जवळ 333 अब्ज डॉलर एवढा होता. तर जेव्हा 2007 साली त्यांचं जे शेअर मार्केटमध्ये IPO आला, बाकी सगळ्या गोष्टी आल्या, तर त्यांचं जी शेअरची किंमत होती $40. $40 एवढी किंमत होती. मात्र त्याचा जो मॅनेजर होता, इम्लेट. ओके. तर ते असं म्हणजे सॉरी, ही घटना जनरल इलेक्ट्रिकलची आहे. तर 2007ला $40 एवढी किंमत होती त्यांच्या एका शेअर प्राइसची. आणि नंतर ती 2018 पर्यंत येते ती $7 राहिली. मग तिथले जे मॅनेजमेंट होतं ते बघितलं, अरे याने काहीच केलं नाही, इतके 10 वर्ष झाले याच्यामध्ये हा काय करतोय. उलट आपली
जी कंपनी ती डब घ्यायला चालली. ओके, तर हे काही योग्य नाही, मग ते त्याला काढून टाकतात. ओके, मग तो काढताना काय म्हणतो, की ठीक आहे तुम्ही मला काढून टाकताय. मग तो तिथे वाक्य वापरतो, की दुसऱ्याचं काम नेहमी सोपं वाटतं, जोपर्यंत ते आपण स्वतः करत नाही. मी त्याला असं म्हणायचं होतं, की ह्या काळामध्ये मला माहिती मी कशा पद्धतीने सस्टेन केली कंपनी, कशा पॉलिसीज मी बदलल्या, कशा काय काय नवीन नवीन गोष्टी केल्या. आणि त्यामुळे निदान $7 पर्यंत तरी आलोय. आता आपण फक्त पेशन्स ठेवायची गरज आहे. तर तुम्ही जर माझ्या माझ्या जागी असतात, तुम्ही पण अशा गोष्टी फेस केल्या असतात. आता तुम्ही फक्त, तुम्हाला शेअरची प्राइस दिसते 40 वरनं 7 आलेली. पण तुम्हाला हे माहित नाही 2008ला मोठी मंदी आली होती. त्यातनं पण मी कंपनी बाहेर काढली. ओके, तर मग ह्या सगळ्या गोष्टी, की तुम्हाला पेशन्स ही किंमत मोजावी लागते. 2008च्या आर्थिक संकटानंतर जनरल इलेक्ट्रिकलची वित्त शाखा कोसळली आणि नंतरचे तेल ऊर्जा क्षेत्रातील निर्णयही अपयशी ठरले. सीईओ जेफ एम्लेटवर सडकून टीका झाली, पण पद सोडताना ते म्हणाले, दुसऱ्याचं काम नेहमी सोपं वाटतं, जोपर्यंत ते आपण स्वतः करत नाही. ओके, मग याचा निष्कर्ष असा आहे, यश किंवा अपयश बाहेरून पाहताना सोपं वाटतं, पण त्यामागची खरी किंमत फक्त तीच व्यक्ती जाणते, ती जी ते प्रत्यक्ष झेलते. ओके, म्हणजे तुम्हाला आतापर्यंत पण जे लोक तुम्हाला श्रीमंत वाटतात, लक्षात घ्या, की आपल्याला वाटतं हा खूप श्रीमंत झाला किंवा याच्याकडे खूप पैसा आहे. ओके, आणि जसं लहानपणी आमच्या मित्रमित्रांचे बोलणं चालायचं, अरे काय रे, त्यांच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, सगळं मोठमोठं आहे सगळं. मग ते का एवढं कंजूसपणा करतात, का लोकांना म्हणजे बाकीच्यांना मदत का नाही करत? आणि मग त्याची उत्तरं मग पुढे जे आल्यानंतर कळतं, की अरे हा, ते जरी त्यांचा गाडी बंगला आपल्याला दिसला, तर त्याच्या मागे त्यांनी खूप साधना केली, खूप पेशन्स ठेवलाय. ओके, खूप पुस्तकं वाचले, खूप अभ्यास केलाय, खूप इथिकली काम केलेलं आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला दिसत नाही, आपल्याला असं वाटतं की नाही का हा माणूस कंजूस आहे, पण त्याचे देण्याचे हात आपल्याला दिसत नसतं, की तो वेगळ्या पद्धतीने चॅरिटी करत असतो. ओके, तर मग ही किंमत मोजल्यानंतरच तुमचं यश टिकतं किंवा तुम्हाला यश मिळतं. ओके, मिळणं ऍक्च्युली सोपं आहे यश, पण ते टिकवणं अवघड आहे. तर टिकवण्यासाठी ची जी किंमत आहे ती फार मोठी आहे. आणि तीच ह्या सगळ्या याच्यामधनं आपल्याला मॉर्गन हाउसेल द सायकोलॉजी ऑफ मनी मध्ये सांगताय. कारण मॉर्गन यांचं जे मोटो आहे तो हाच आहे, की आपण प्रत्येकाने श्रीमंत झालं पाहिजे आणि श्रीमंती टिकली पण पाहिजे. ओके, मग त्यासाठी तुम्ही पैसा समजून घ्या, तो कोणाकडे टिकतो, कसा माध्यमातून टिकतो, हे सगळे ह्या चॅप्टर मधनं ते वन बाय वन आपल्याला एक्सप्लेन करतायत. पुढे असं म्हणतायत, मोठा परतावा मोठी किंमत. आता त्यांनी एक सांगितलंय की S&P 500 हा जो काय स्टॉक आहे, तर त्याची 50 वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं, ज्यांनी 50 वर्ष एखादा शेअर घेऊन ठेवलाय, तर त्याला 119 पट त्याला जास्त परतावा मिळालाय. 119% जास्त परतावा त्याला त्याच्यामध्ये मिळालाय. आणि तेच जर तुम्ही बाकीच्यांचं बघितलं, तर एकूण वेळेपैकी निर्देशांक आधीच्या उच्चांकापैकी किमान 5% खाली होता. म्हणजे ज्यांनी याच स्टॉकमध्ये गुंतवलंय, ओके, तर ह्या 50 वर्षामध्ये कितीतरी वेळेस हा एकदम 55% खाली पण गेला होता, 55% वरती पण गेला होता, मध्येच 5% खाली पण गेला होता, अशी उतार चढाव झाले होते. पण ह्या माणसाने जवळजवळ 50 वर्ष पूर्ण त्याच्यावर सस्टेन केलं आणि मग त्याला तो 119% परतावा मिळाला. मग त्यांनी सांगितलंय, म्हणजे 50 वर्षात गुंतवणूकदारांनी सतत चढ उतार, भीती आणि अनिश्चितता सहन केली, तेव्हाच हा 119 पट परतावा त्यांना शक्य झाला. मोठा परतावा हवा असेल तर मोठी अस्थिरता स्वीकारावीच लागते. ही किंमत नाकारता येत नाही. मग ही किंमत आपल्याला समजून घ्यावी लागेल. त्यामुळे तुम्ही ट्रेडिंग करत असाल किंवा एखादी गुंतवणूक केली असेल किंवा रिअल इस्टेटमध्ये केली असेल, तर तुम्ही पण असं लक्षात घेतलं पाहिजे, की अरे मला लगेच परतावा भेटणार नाहीये. अपडाऊन्स होतील, काही लोक मला घाबरवतील किंवा किंवा मला असं वाटेल आता सगळं गेलं, आताच हे करावं. पण द थिंग इज दॅट की तुम्हाला तेव्हा पक्क राहायचंय आणि तुम्हाला तेव्हा हे शब्द मॉर्गन हाउसेल यांचे आठवायचे, की त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला पेशन्स ठेवायचा आहे. ओके, तर तो पेशन्स ठेवला तर पुढे तुम्हाला चांगली फळं मिळतील. नाही तर आपण बऱ्याच जण बघतो की खूप पैसा येतो. पुढचं उदाहरण ते देणारच आहे 2-3 याच्यानंतर, की खूप पैसा येतो, तर ते टाकतात, इकडे टाकू का तिकडे टाकू, सगळीकडे असं टाकण्याचा प्रयत्न करतात. मग त्याचं असं वाटतं अरे हे डाऊन झालं की परत काढून घेतात, मग परत टाकतात. या पद्धतीने सगळं अस्थिरता त्यांच्या जीवनात चालू असते आणि त्यानुसार त्यांचे निर्णय पण बदलत असतात. तर हे फायनान्स बद्दल तसं चालत नाही. जितका मोठा नफा तितकी मोठी किंमत. मग त्यांनी नेटफ्लिक्सचं उदाहरण दिलंय, की त्यांनी सांगितलं की 2002 ते 2018 जर तुम्ही बघितलं, 2002ला ज्यांनी स्टॉक वगैरे घेऊन ठेवलं, जसं बिटकॉईनचं झालं, तसं नेटफ्लिक्सचं ज्यांनी इन्व्हेस्ट केले, तर ते खूप प्राइस कमी होती त्याची. तर ती जवळजवळ 35,000 टक्क्यांनी वाढली 2018 पर्यंत.
पण ह्या 10 वर्षामध्ये किंवा ह्या 10 ते 15 वर्षामध्ये 94% दिवस आधीच्या उच्चांकाखाली होती. म्हणजे त्याची जी स्टॉक प्राइस होती ती 94% म्हणजे समजा 100 दिवस असेल तर 94 दिवस ती मागे निगेटिव्हच होती. वाढली कधी एकदम शेवटच्या एक 3-4 वर्षामध्ये म्हणजे 2013-14 नंतर ती वाढायला लागली. ओके, पण ज्याने आधी घेऊन ठेवली त्याने तो पेशन्स ठेवला असेल तर त्यालाच तो फायदा छान पद्धतीने मिळणार आहे. कारण कोणाचं केव्हा उच्चांक गाठेल किंवा केव्हा येईल ते अभ्यासाशिवाय कळत नाही. किंवा कधी कधी काही गोष्टी अशा पॉलिसी चेंज होतात की त्याच्यामध्ये आपल्याला सर्टनली त्याचा फायदा होतो. पण यासाठी तुम्हाला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. तसं मॉन्स्टर बिव्हरेज हा जो काही ब्रँड आहे याचं पण तेच झालं 1995 ते 2018. 95% दिवस आधीच्या उच्चांकाखाली म्हणजे 100 पैकी म्हटलं तर 95 दिवस तो निगेटिव्हच होता. आणि 5% दिवसामध्ये तो डायरेक्ट 3,19,000ने वाढला. म्हणजे काय फायदा झाला असेल. ओके, म्हणजे ज्यांनी समजा शेअर घेऊन ठेवले असतील 1000-10,000 शेअर्स घेऊन ठेवले असतील कमी याच्यामध्ये, तर तो करोडपती याच्यामध्ये झालेला असेल. इतिहासातील सर्वोत्तम परतावा देणाऱ्या कंपन्याही गुंतवणूकदारांना जबरदस्त सॉरी कंपन्यांनाही गुंतवणूकदारांच्या जबरदस्त चढ-उतारातून जावे लागतं. फुकट काहीच मिळत नाही. म्हणजे कोणी किती जरी तुम्ही ट्रेडिंग करणारा बघितला तर त्याला खालीवर जावंच लागणार आहे. म्हणजे चढ-उतार त्याला झेलावेच लागणार आहे. आणि ज्यांनी झेलले तोच ते यश मिळवू शकतो. माझा एक मित्र होता, मी पुण्याला असताना माझा हे होता तो म्हणजे हॉस्टेलमेट होता, रूममेट. तर तो 2008 साली हे करायचं म्हणजे शेअर मार्केट करायचं. आणि तेव्हा मला ते रात्री आले की मग 9:30-10 ला मग ते दिवसभराचं सांगायचे आणि त्यांचं मॅथमॅटिक्स बॅकग्राऊंड होतं. तेव्हा बऱ्यापैकी सांगायचे की मी आज हे ट्रेड केलं, ते ट्रेड केलं. तर 2007 ते 8 मध्ये आमच्या सगळ्या चर्चा चालल्या होत्या. आणि नेमकं 2008 साली तो जसा आला रूमवर तर एकदम निराश होता. तो म्हणे सगळे कॅल्क्युलेशन्स एकदम चुकले म्हणे. आता काहीच होऊ शकत नाही म्हणे, सगळं गेलं म्हणे आता. आणि एकदम टेन्शन मध्ये होता. आणि मग नंतर तो म्हटला की नाही आता मी निघतो म्हणे गावाला, आता नाही मला याच्यात नाही करू शकत, मी आता बघेल नंतर. आणि मग तो गावी निघून गेला. मग पुढे माझा काही कॉन्टॅक्ट आला नाही. पण ह्या गोष्टी घडतात. आणि याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने सस्टेन राहतो. जर आपला अभ्यास चांगला असेल आणि आपला हा पेशन्स गेम चांगला असेल तर आपण नक्कीच यश मिळवू शकतो. नंतर किंमत टाळण्याचा प्रयत्न आणि तो फसला. किंमत टाळण्याचा प्रयत्न आहे म्हणजे काय झालं माहिती का, की 112 ट्रेड होते. आता तुम्ही पण म्युच्युअल फंड मध्ये ना जसं पराग पारिक फंड वगैरे असं तुम्ही ऐकलं असेल. तसे मोठ्या मोठ्या व्यक्ती आहेत ना त्यांनी एक सर्टन फंड्स करून ठेवलेले आहेत. तर तसे 112 फंड्स होते. तर ह्या 112 फंडचं त्यांनी वैशिष्ट्य असं सांगितलं होतं की म्हणे हे फंड आम्ही तुम्ही फक्त गुंतवायचं, हे 112 फंड आम्ही स्वतः चालवू. मग कसे चालवू? आम्हाला असं वाटतंय ना मार्केट वरती चाललंय तेव्हा आम्ही टाकून ठेवू याच्यामध्ये की चाललंय वरती. आणि आम्हाला जेव्हा वाटेल की मार्केट आता खाली पडणार तेव्हा आम्ही हे फंड्स काढून घेऊ. म्हणजे टाकत जाऊ काढत जाऊ, टाकत जाऊ काढत जाऊ, म्हणजे आज पर द मार्केट आम्ही सगळं वॉच ठेवू आणि त्यानुसार हे करू. आणि मग आणि मग जेव्हा याचं अनालिसिस झालं किंवा बघितलं तर त्यांनी अनालिसिस केल्यानंतर त्यांना असं कळलं की असे काही फंड ठेवले होते की त्याच्यामध्ये म्हणजे बाकीचे असे फंड म्हणजे 112 फंड सोडून असे फंड ठेवले होते की जे 60-40 ठेवले होते. म्हणजे 60% इन अ शेअर मार्केट आणि 40% इन अ बॉन्ड. ओके, बॉन्डला रिस्क नसते. म्हणजे 60%. माईक चालू आहे बहुतेक, बंद करा प्लीज. माईक चालू आहे बहुतेक, बंद करा. 60 जाऊ दे परत तरी दोघं माईक चालू आहे, बंद करा. दोघं पण नका घेऊ. अ, ओके, केलंय बंद. सॉरी. येस. हा, तर मग काय चाललं होतं आपलं, हा. तर 112 फंड ज्यांनी मॅनेज करत होते की बा वर गेला की राहू द्यायचे, खाली जात असेल तर काढून घ्यायचे. तर 112 पैकी 9च फंड आहे की जे खूप छान करू शकले, त्यांनी फायदा देऊ शकले. पण दुसरा फंड असा होता की त्यांनी 60% शेअर मार्केटमध्ये 40% बॉन्डमध्ये टाकले होते. तर त्याच्यामध्ये ते फंड जास्त होते. त्यांनी सांगितलंय की टॅक्टिकल फंडापैकी फक्त 9 फंडांनी साध्या 60 ते 40 स्टॉक बॉन्डपेक्षाही चांगली कामगिरी केली. म्हणजे 112 पैकी फक्त 9 फंडांनी चांगली कामगिरी केली. त्यापेक्षा मग तुम्ही 60-40 मध्ये टाकलं असतं ते बेटर झालं असतं. हे फंड बाजारातून योग्य वेळी आत बाहेर काढून अस्थिरता टाळण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे परतावा हवा होता, पण त्याची किंमत नको होती. मंदीच्या नेमक्या याच काळात त्यांची खरी परीक्षा होती. म्हणजे ही किंमत काय होती की काही जरी मार्केट खाली गेलं वरती गेलं तरी पण काही घेणं देणं नाही, आपण एकदम शांत राहायचं.
ही किंमत होती. पण ज्या फंड्सनी बऱ्याच प्रयत्न केले की चला आपण काढू आणि मग रिक्स असेल तेव्हा काढून टाकू, रिक्स असेल टाकू, पण उलट त्यांना तोटाच झाला. तसं तुम्ही पण बघितलं असेल की म्युच्युअल फंड मध्ये सांगताना सांगतात की तुमचा पेशन्स आहे का. गुंतवणूक करताना पण तुमच्याशी ते बोलणारे जे लोक आहेत ते सांगतात की बघा, तुम्हाला 3 वर्ष 3 वर्ष तरी ही अमाऊंट काढता येणार नाही, किंवा काढले तर तुम्हाला लॉस होईल. त्याशिवाय तुम्ही 5 वर्षापर्यंत लॉक करू शकणार आहात का. जर तुम्हाला 3 वर्षाच्या आतच हवे तुम्ही लिक्विड फंडमध्ये टाका. ओके, हे सांगतात आपल्याला जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड्स वगैरे विचार करता किंवा त्याचा अभ्यास करता. नाहीतर तुमच्याकडे जो पेशन्स नसेल तर मग नका तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवू. एवढं सिंपल गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर किंमत वेळेची आहे, किंमत तुम्ही ते सस्टेन करू शकता का याची आहे. आणि जर तुम्ही सस्टेन नसेल करू शकत तर मग तुम्हाला तेवढा परतावा पण नाही भेटणार. वॉरेन बफेट यांचं जर तुम्ही चरित्र वाचलं किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टी वाचल्या तर माणूस हालतच नाही, एकदम टाकले टाकले त्याला. म्हणजे एक तर पहिली गोष्ट, वॉरेन बफेट यांचं असं आहे की ते तुम्हाला असं वाटेल की नुसतं पेशन्स आहे, पेशन्स नाहीये. जर तुम्ही नीट वाचलं त्यांच्याबद्दल, ते दिवसाला 500 पेजेस वाचत होते. लक्षात घ्या, 500 पेजेस म्हणजे अमेरिकेतले सगळे न्यूजपेपर त्यांच्या घरी यायचे. हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, म्हणजे ते ट्रेडिंग केव्हा करायचे त्यांनाच माहिती. पण सकाळपासून संध्याकाळमध्ये सगळे पेपर वाचायचे ते पूर्ण. आणि पूर्ण पेपर वाचले म्हणजे 500 पेजेस दिवसाला वाचत होते. आणि वाचल्यानंतर ते ठरवायचे की ह्या स्टॉकमध्ये आपण करूया, म्हणजे पूर्ण बारकाईने अभ्यास करायचे. आणि अभ्यास केल्यानंतर मग परत पाहत नव्हते. आता गुंतवलं गुंतवलं मग परत पाहणार नाही त्याच्याकडे. मग पाहणार नाही म्हणजे 10-10, 20-20 वर्ष ते बघत नव्हते. आणि खूप छान सगळ्या गोष्टी त्यांना मिळाल्या. म्हणून मी बऱ्याच वेळेस रीडर्स आर लीडर्स हा सेमिनार घेताना म्हणतो की आपणही जर त्यांच्या एवढं वाचलं, आजही बघा ना, तुम्ही आहे मी आहे, आज आपण सायकोलॉजी ऑफ मनी वाचतोय, हे अजून असे बरेच पुस्तकं वाचले तर आपणही, आपल्यालाही कळेल की कुठे गुंतवायला पाहिजे. तसं वॉरेन बफेट 500 पेजेस वाचत होते, तेवढे जरी आपण वाचले तर आपणही हे होऊ. इकॉनॉमिक टाइम्स आहे, नंतर पूर्ण युट्यूबवर सांगितलंय तुम्ही ट्रेडिंगचा, म्युच्युअल फंडचा कसा अभ्यास करायचा. ते सगळं नीट बघितलं, तेवढं इन्व्हेस्ट केला टाइम, तर आपणही चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्ट करू शकतो. पण आपलं मन एवढं चंचल आहे की आपण ती किंमत मोजत नाही. आपल्याला सगळं पटकन क्विक हवं असतं, की मला पटकन भेटायला पाहिजे बाबा, की चला आणि लगेच मला फायदा झाला पाहिजे. आणि त्या जास्त फायद्याच्या याच्यामध्येच आपण सगळ्यात लॉसमध्ये होऊन जातो. इव्हन आपली कॅपिटल सुद्धा जाते. आणि ही सत्य घटना आहे. म्हणजे करोना काळात तर सगळ्यांनीच या गोष्टी करून बघितल्या आहे, इन्क्लुडिंग मी ऑल्सो. तर तसं नाही झालं. जसं करोनाच्या काळामध्ये ना, एक ऍप आलं होतं, मला नाव नाही आठवत, माझ्या मित्राला आठवतं ते. तर त्या ऍपमध्ये असं सांगितलं होतं की तुम्हाला रात्री 8 वाजता का 9 वाजता असं होतं की कॉल येईल म्हणजे त्याच ऍपवर फंड घ्यायचे होते. ते फंड घेतल्यानंतर ते सांगायचे की 8 वाजता एक ती ट्रेड होतं व्हॅल्यू, आणि त्याच्यामध्ये तुमचे पैसे आम्हीच गुंतवतो आणि ते वाढतात. ओके, तुम्ही फक्त तेव्हा ओपन ठेवायचं तुमचं ऍप. तर मग ते 5,000 गुंतवले की 5,000चे लगेच मग ते 5,900, 5,1200 असं म्हणजे होऊन जायचे. 6,200 असे होऊन जायचे. मग काढताना काय व्हायचं की ते छोटी अमाऊंट काढू द्यायचे. ते म्हणायचे तुम्हाला काढायची ना, थोडं अजून वाढू द्या. पण असं करता करता ते खरंच वाढायला लागलेत ना पैसे. काहींना ते रिटर्न मिळाले. आणि रिटर्न मिळाल्यानंतर मग सगळ्यांना आश्चर्य वाटलं, म्हणजे इन्क्लुडिंग मी सुद्धा, की आश्चर्य वाटलं, "अरे हे बरोबर त्या टायमाला कसं काय सिग्नल देतात आणि त्या टायमालाच बरोबर शेअर मार्केट कसं होतं, म्हणजे फॉरेन मार्केट कसं ओपन होतं आणि हा कसं काय परतावा देतो." त्याचं आश्चर्य होतं. आणि नंतर असं कळलं की बऱ्याच लोकांनी, त्यांना असं कळलं की अरे पैसे डबल होत आहेत किंवा जास्त होत आहेत. तर बरेच जण त्या ऍपवर गुंतवायला लागले. आणि जेव्हा ती अमाऊंट खूप चांगली झाली, म्हणजे जवळजवळ मी असं म्हणेल 200 करोड, बरं का, आय एम रिपिटिंग अगेन, 200 करोडच्या वरती जेव्हा ती अमाऊंट गेली तर ते ऍप त्याच दिवशी बनून गेलं. त्याचा रिस्पॉन्स यानं बनून गेला. त्या ऍपला कोणी कंप्लेंटही नाही करू शकलं, कारण सगळं ह्याच गोष्टी होत्या. मग बऱ्याच जणांचे पैसे त्याच्यामध्ये अडकले. आणि त्यानंतर मला कळलं की अरे ह्या गोष्टी खूप चुकीच्या आहे. तुम्हाला खरं यश हवं असेल तर अभ्यास पाहिजे आणि पेशन्स पाहिजे. मग कुठल्याही स्कीमला किंवा कशाला तुम्हाला अडकून चालणार नाही. त्याच पद्धतीने इन्शुरन्सचं पण आहे, म्हणजे मी जस्ट शेअर करतोय. त्या पद्धतीने ना, म्हणजे समजा तुमच्याकडे काही अमाऊंट असेल आणि तुम्हाला समजा, तुम्ही समजा बँकेत गेलात XYZ आणि त्यांना म्हटलं की ही अमाऊंट आहे माझ्याकडे, 5 लाख रुपये आहे किंवा 1 लाख रुपये आहे, त्याचं मी काय करू. तर शक्यतो ते काय करतात, आपल्याला आहे ना इन्शुरन्स असलेल्या इन्शुरन्स असलेल्या गोष्टी सांगतात. म्हणजे इन्क्लुडिंग इन्शुरन्स, की तुम्ही हे काय करा की आता 50,000 या वर्षी गुंतवा, दुसऱ्या वर्षी 50,000 गुंतवा आणि तुम्हाला याच्यामध्ये इन्शुरन्सही मिळेल. पण जर तुम्ही नीट अभ्यास केला ना, तर तुम्ही त्यापेक्षा इन्शुरन्सच्या ऐवजी तुमचा स्वतःचा सेपरेट इन्शुरन्स काढला आणि ही जी अमाऊंट आहे तुम्ही इव्हन एफडी जरी केली तरी तुम्हाला चांगला एक परतावा मिळतो. किंवा इव्हन म्युच्युअल फंडचा अभ्यास असेल तुम्ही ते टाकू शकता. पण हे जे मी बोलतोय ना, जे त्या फील्डमध्ये त्यांना ते पटकन कळेल. पण यासाठी तुम्हाला अभ्यास लागतो.
तो अभ्यास तुम्ही पुस्तकातनं करू शकता, अनुभवातनं करू शकता, नाही तर आजकाल पूर्ण युट्यूब आहे किंवा AI आहे, त्याला विचारून पण तुम्ही करू शकता. पण हा अभ्यास करूनच सगळ्या स्कीम कम्पेअर करूनच तुम्ही पैसे गुंतवले पाहिजे. नाहीतर मग आहे कोणीतरी सांगितलं आणि मी ते करतोय, तसंही नाही चालत. तर तुम्हाला मॉर्गन हाऊसल तेच सांगता की तुम्ही अभ्यास करा, आणि अभ्यास केल्यानंतर एकदा निर्णय घेतला की पेशन्स ठेवा, की लगेच फळ तुम्हाला मिळेल असं नाही. किंमत टाळण्याचा प्रयत्न केला की बहुतांश वेळा उलट दुप्पट किंमत मोजावी लागते. असं म्हणजे याच्यात दुसरं पण एक आहे की शॉर्टकट नसतो सक्सेसला, किंवा असं अचानक झालं असं काही नाही होत. त्याच्यामागे साधना असते, त्याच्यामागे तपश्चर्या असते, आणि त्यानंतर त्या गोष्टी सगळ्या जुळून येतात. म्हणजे सडनली काहीतरी झालं आणि मी लगेच मोठा झालो असं होत नाही. लगेच पैशाचा पाऊस पडत नाही. हे फक्त आपण लक्षात ठेवायचं. पण जर तुम्ही पेशन्स ठेवला ना, तर खरंच इझिली पैसा मिळतो. पैसा मिळवणं फार अवघड नाहीये. आता पुढचं आहे फी की दंड. ओके, दृष्टिकोन बदला. याचा फी का दंड याच्यामध्ये असं आहे की डिझनीलँडचं समजा तुम्ही तिकीट काढलं, समजा $100चं तिकीट काढलं. ओके, तर ते तिकीट तुम्ही आनंदाने काढता ना, की चला आता मला डिझनीलँड बघायचंय, तिथे जाऊन मी एन्जॉय करेल. ओके, तर हे तुम्ही आनंदाने करता, आणि तिथे गेल्यानंतर ती फॅसिलिटी हे करतात. पण बाजारामध्ये जी अस्थिरता असते, ओके, त्याला पण एक किंमत मोजावी लागते. पण ती किंमत आपण दंड म्हणून, त्या दंड म्हणजे इट्स लाईक वी ट्रीट इट ॲज लाईक अ पनिशमेंट, आणि त्याचा आपल्याला त्रास होतो. तर इथे ऑथर असं म्हणतोय की जी मार्केटमधली अस्थिरता आहे, किंवा ज्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत, तर त्याला तिकीट म्हणून, म्हणजे एक शिकायला काहीतरी मिळतंय असं इन्व्हेस्ट म्हणून पकडा, ना की मला दंड बसतोय, पनिशमेंट मिळतंय, अरे माझे पैसे जात आहे शिकायला, असं निगेटिव्ह विचार करू नका. अस्थिरतेला दंड समजलात तर घाबरून बाहेर पडाल. म्हणजे ही जे मार्केट अपडाऊन होत आहे, किंवा नवीन नवीन गोष्टी शिकाव्या लागतायत, कुठेतरी इन्व्हेस्ट करावं लागतंय, तर हे जर तुम्ही असं वाटलं तर तुम्ही बाहेर पडाल मार्केटच्या. फी समजला तर टिकून राहाल, आणि टिकून राहणं हेच खरं यश आहे. आणि तुम्हाला टिकून राहायचंय, त्यामुळे ह्या ज्या गोष्टी तुम्ही शिकायला तुम्ही इन्व्हेस्ट करता आहात, तर ती फी समजा. ओके, एक फी समजा किंवा ती इन्व्हेस्टमेंट समजा. इव्हन तुम्ही समजा काही जण AI वापरत असेल तर क्लाउडचं सबस्क्रिप्शन आहे बघा, ते जवळजवळ एक 2,000ला आहे, एक 12,000ला आहे, आणि एक पुढचं 54 काहीतरी 55,000ला आहे. जेव्हा इनिशियली आलं, तर हे पुस्तक मी वाचलेलं होतं, मला आधीचे बरेच पुस्तक आहे, त्यामुळे मी काही न विचार करता डायरेक्ट 2,000चं सबस्क्रिप्शन घेतलं होतं, की मला हे शिकायचं बघा, याच्यात काय काय कुठल्या एक्सटेंट पर्यंत जाऊ शकतो. तर त्यामुळे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, आणि नंतर कळतं मला की अरे, आपण समजा ह्या गोष्टी सबस्क्रिप्शन घेतलं नसतं तर मला बऱ्याच गोष्टी कळल्या नसत्या. आणि नंतर कळतं की ही मोठी लोक ती मोठी का होतात, किंवा आज जो ट्रेंड चाललाय, किंवा यांना इतक्या लवकर गोष्टी फास्ट कशा कळतात, कारण ते तेवढे इन्व्हेस्ट पण करतात. आज आपण जनरली कुठली गोष्ट, म्हणजे इव्हन रिचार्ज करायचं म्हटलं तरी जिवार येते. म्हणजे हे सगळं द सिक्रेट मध्ये सांगितलंय बरं का, म्हणजे आपले बिल पे करताना पण थँक्यू म्हणून बिल पे करायचे, की अरे आपल्याला ते काहीतरी सर्व्हिस देत आहेत, म्हणून आपण थँक्यू म्हणायचंय. लाईट बिल आलं तर उलट थँक्यू म्हणायला पाहिजे, अरे थँक्स लाईट बिल आलं, तर मला त्यांनी 1 महिनाभर लाईट वापरायला दिली. आपण निगेटिव्ह पद्धतीने विचार करतो. आणि मग जितका निगेटिव्ह विचार करू, किंवा जितकं आपल्याला पनिशमेंट सारखं वाटेल, मग ते पनिशमेंटच वाटेल. त्यापेक्षा ती फी सारखी वाटली पाहिजे, ती इन्व्हेस्टमेंट सारखी वाटली पाहिजे. असा अप्रोच करून जर तुम्ही गेलात, तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होतो. तर बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या, पण याला मुद्द्याला धरून मी फक्त आता हा क्लिअर केला. पुढे किंमत लपवली तरी ती नाहीशी होत नाही. म्हणजे इथे त्यांनी म्हटलंय की जनरल इलेक्ट्रिकलचे माजी CEO जॅक वेल्स दरवर्षी नफ्याचे आकडे व्यवस्थित दाखवत. मी गोष्ट पटकन सांगतो. ते काय करायचे माहितीये का, की दरवर्षी ना जे ऑडिट रिपोर्ट असेल त्याच्यामध्ये ना, म्हणजे त्यांना खरं लॉस होत होता, पण ते प्रत्येक वर्षी ना ह्यावेळीची गुंतवणूक, मागच्या वर्षी गुंतवणूक, असं करून आकडे मॅनेज करायचे, आणि दाखवायचे की ती कंपनी व्यवस्थित चालली. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झाले. पण तिसऱ्या वर्षी त्यांना ते मॅनेज करता येईना, की बुवा लॉस तर होतोय, पण लोकांना दाखवायचं नाही. लोकांना असं दाखवायचं की खूप चांगलं आहे. आपण म्हणतो ना मार्केटमध्ये करेक्शन येईल, तशी गोष्ट आहे. तर या जनरल इलेक्ट्रिकलमध्ये त्यांनी खूप मॅनेज करायचा प्रयत्न केला, आणि शेवटी तो बांध फुटला, आणि ते डायरेक्ट ती कंपनी कोसळली. यामुळे शेअरधारकांना कधीच खरी अस्थिरता जाणवली नाही. फक्त सातत्याने अंदाजे वाढणारा स्टॉक दिसत राहिला. तर तो मॅनेज करत होता. पण नंतर वर्षानुवर्ष लपलेले नुकसान एकाच वेळी समोर आलं, आणि त्याचा फटका दशकभर बसला. म्हणजे जवळजवळ 10 वर्ष, 12 वर्ष हा फटका बसला, आणि ते शेअर प्राइस किंवा ती कंपनी लॉसमध्येच राहिली. म्हणजेच काय,
की किंमत टाळता येत नाही, फक्त पुढे ढकलता येते. म्हणजे जी काही किंमत तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी द्यायची ती द्यावीच लागणार आहे. आज नाही तर उद्या भरा. लाईट बिल तुम्ही आज भरत नाही का, ठीक आहे, नका भरू. उद्या भरावं लागेल तुम्हाला, फक्त 10 रुपये जास्त लागतील. अजून नाही भरायचं का, 8 महिन्याने भरा, फक्त तुम्हाला थोडी पेनल्टी जास्त बसेल, पण ती बसेलच. आणि पुढे ढकलली की ती अधिक मोठी होऊन परत येते. त्यामुळे जी काही किंमत तुम्हाला शिकण्यासाठी लागणार आहे ती तुम्हाला कुठल्याही स्वरूपात असू शकते, ती तुम्हाला द्यावीच लागेल. ओके, मग पळून गत्यंतर नाही. शेवटी किंमत शोधा आणि मग ती भरा. प्रत्येक चांगल्या परताव्याला किंमत असते. ती डोळ्यांना लगेच दिसेल असे नाही, किंवा दिसत दिसत नसली तरी असते. ओके, म्हणजे किंमत दिसेलच असं नाहीये तुम्हाला की ह्या गोष्टीसाठी लागणार, पण ती किंमत असते. किंमत टाळण्याचा प्रयत्न केला की ती उलट दुप्पट होते. तुम्ही अजून तुम्ही म्हणा की नाही मला शिकायचंच नाही बाबा, मी माझं करतोय ते आय नो की माझा एक्सपिरियन्स मला शिकवतोय, आणि आम्ही सांगतो अरे पुस्तक इज द प्रायमरी सोर्स, ते शिक. मग तुम्ही म्हटलं नाही नाही मला पुस्तकं काही वाचायचंच नाही, मी माझ्या पद्धतीने करेल. पण मग तुम्ही 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षानंतर सुद्धा या पुस्तकांवर रिटर्न येणारच, पण मग तोपर्यंत जास्त उशीर झालेला असेल. तर हा प्रायमरी सोर्स आहे. आज आपल्याला जे असं वाटतं की AI आहे, की मी खूप युट्यूबमध्ये हे शिकतोय. नाही, तुम्ही किती बघा, युट्यूबच्या असेल, इन्स्टाच्या असेल, कितीतरी रील्स आपण बघतो, किती लक्षात ठेवतो. इव्हन तुम्ही कितीतरी रील्स सेव्ह करून ठेवले असाल, तर मला सांगा सेव्ह केलेल्या किती रील्स तुम्ही परत बघितलाय? तो वेळच भेटत नाही आपल्याला. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला शिकण्यासाठी तो वेळेची किंमत द्यावीच लागणार आहे. तुम्हाला पुस्तकं वाचावंच लागणार आहे. ऑडिओ का असेना, पुस्तकं वाचावंच लागणार आहे. ते दिल्यानंतरच तुमचं आयुष्य जास्त पुढे जाऊ शकेल. तर किंमत टाळण्याचा प्रयत्न केला की ती उलट दुप्पट होते. बाजारातील अस्थिरतेचा दंड नव्हे, ती प्रवेश फी समजा. म्हणजे कोणी म्हटलं ना की अरे कुठं गुंतवतो त्याच्यामध्ये, लय अपडाऊन होतं, पण अपडाऊन हीच किंमत आहे. जर तुम्ही तेवढा पेशन्स धरत असाल तरच त्याच्यामध्ये जाऊन गुंतवा. एखाद्या उदाहरणापेक्षा त्यामागचा तर्क लक्षात ठेवा. तोच खरा खरा धडा आहे. म्हणजे तर्क लॉजिकली आपण या सगळ्या गोष्टी करायच्या आहे, की फक्त म्हटलं म्हणून तसं नाही. तो तर्क जर तुमचा असेल क्लिअर, लॉजिक क्लिअर असेल, तर तुम्हाला खरंच यश मिळू शकतं. काहीच गोष्ट दिसते तितकी चांगली किंवा तितकी वाईट नसते. म्हणजे काही गोष्टी तुम्हाला दिसतात, त्या असं वाटतात खूप वाईट आहे, पण त्या खऱ्या चांगल्या असतात. आणि ज्या गोष्टी चांगल्या दिसतात त्या खऱ्या वाईट असतात. मग हा शोधण्याचा तर्क आपण आपला शोधला पाहिजे. त्यामुळे पॉझिटिव्हली हा चॅप्टर घ्या. खूप छान गोष्टी यातनं आपल्याला शिकायला मिळाल्या. आणि हा पेशन्स गेम आहे हे पण आपल्याला कळतं. आणि हे जेव्हा तुम्ही ऐकता, तुमच्या मनालाही कळतं की नाही बाबा, मी थोडा शांत राहील, संयमाने मी माझे निर्णय घेईल, विचारपूर्वक निर्णय घेईल. मी आलेल्या परिस्थितीला लगेच घाबरून न जाता, लगेच हॅस्टी डिसिजन म्हणतो ना आपण, हॅस्टी डिसिजन न घेता शांततेत घेईल. कारण पेशन्स मध्येच मला यश मिळणार आहे. बाकीचे लोक ह्या परिस्थितीला घाबरतीलही, त्यांचे पैसे काढून घेतील किंवा पैसे गुंतवतील. पण मी तसा वेडेपणा करणार नाही, मी प्रॉपर अभ्यास करेल आणि मग गुंतवेल. माझे जे म्हणतो ना आपण आदर्श आहेत ते म्हणजे वॉरेन बफेट आहेत, असं आपण स्वतःच्या मनाला सांगायचंय. की वॉरेन बफेट आहेत किंवा अजून मोठमोठे दिग्गज आहेत, ते माझे आदर्श आहेत. त्यानुसार मी शांततेत निर्णय घेईल. आणि ती जी किंमत आहे मला शिक्षणासाठी ती मी मोजेल. मग तुम्ही असा संकल्प करू शकता की मी रोज अर्धा तास, जसं तुम्ही रिडिंग क्लबला जॉईन होताय तसं मी अर्धा तास, सकाळी मी लवकर उठतोय तर सकाळी लवकर उठल्यानंतर अर्धा तास फायनान्शियल लिटरसीसाठी देईल. वॉरेन बफेट 500 पेजेस वाचतात, मी निदान 5 पेजेस वाचेल. इकॉनॉमिक टाइम्सला सबस्क्राईब करेल. त्याच्यानंतर अजून असे काही चॅनल्स आहेत त्यांना मी फॉलो करेल. आणि इंटेन्शनली आय विल गिव्ह ॲटलिस्ट 1 hour टू स्टडी बिफोर इन्व्हेस्टिंग. की फक्त मी सल्ला घेतला आणि इन्व्हेस्ट केला तसं न करता, आपण सगळे इथे लिटरेट आहोत. त्यामुळे सल्ला नुसता घ्यायचा नाही, तर त्याच्यानंतर अभ्यास पण करायचा आहे. ती पण किंमत आपल्याला मोजायची. आणि एकदा गुंतवलं की ती पेशन्सची किंमत पण आपल्याला मोजायची. तर असा हा छानसा चॅप्टर होता. असा माझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. तुम्हाला हा चॅप्टर कसा वाटला तर तुम्ही आता मला जस्ट सांगायचंय. मी ते रेकॉर्डिंग फक्त आता थांबवतोय. चॅप्टर पूर्ण झालाय. आता तुम्हाला याच्यामध्ये काय ऍड ऑन करायचं ते आता करूया.